आज भाजपच्या काही उमेदवारांना विरोध केला जातो. म्हणजे काही उमेदवार जेव्हा प्रचार करतात गावांमध्ये त्यांना त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करणं किंवा मराठा समाजाकडून विशेषतः विरोध होणं असा प्रकार आपल्याला दिसतात इथे. ह्याच्याबद्दल की सरकार जरांगेंचं म्हणणं आहे की ज्यांनी दिल ते म्हणत भलेही भूमिका नसेल घेत की मी कोणाला पाठिंबा देतोय किंवा नाही देते, एक त्याचा इम्प्लाइड अर्थ हा निघतोय की ज्यांनी तुम्हाला आरक्षण टाकायचं दिलं नाही किंवा भूमिका घेतली त्यांना विरोध करा. हे पर्कोलेट झालं आहे निवडणुकांच्या काळांमध्ये. खाली पहिली गोष्ट तर जिथे उमेदवारांना अडवलं गेलं, अडवणारे कोण आहेत बघा. अडवणारे विशिष्ट पक्षाचे लोक आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि उबाठाचे लोक आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि उबाठाचे लोक हे मराठा समाजाचं नाव समोर करून त्या ठिकाणी ही अडवणूक करतात, ते एक्सपोज होत आहेत. पण ही तुमची माहिती आहे तुमच्याकडे की हा तुमचा ऑथेंटिक डेटा हा तुमचा गृहमंत्री म्हणून तुम्ही? नाही, माहितीच आहे, ती 100% माहिती आहे. असं आहे की एखाद्या ठिकाणी न्यूट्रल लोकांनी केलं असेल, पण बहुतांश ठिकाणी जिथे हे घडलं तिथे मराठा समाजाच्या नावावर पॉलिटिकली ॲक्टिव्ह असलेले पक्षाचे लोक अशा प्रकारे करत आहेत. माझं एकच म्हणणं आहे बघा, आमच्या सरकारने तर 10% आरक्षण दिलं आणि हायकोर्टाने देखील त्याच्यावर स्थगिती दिलेली नाही. पण सवाल एवढाच आहे की 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळच्या काँग्रेसच्या सरकारने मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली नाही म्हणून आत्महत्या केली, स्वतःचं बलिदान दिलं. हा प्रश्न आजचा आहे का? 82 पासनं 95 पर्यंत यांचं सरकार, 99 पासनं 2014 पर्यंत यांचं सरकार. या सगळ्या सरकारांमध्ये हे सगळे प्रस्थापित नेते, काँग्रेसचे, शरद पवार साहेब, त्यांच्या गटाचे नेते, यांना जबाबदारी झटकता येईल का? मला संधी मिळाली 14 ते 19, मी दिलं आरक्षण, मी हायकोर्टात टिकवून दाखवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, सुप्रीम कोर्टात ते गेलं. त्यामुळे जर ज्यांनी इतके वर्ष मराठा आरक्षण दिलं नाही त्यांना दोषी न मानता आम्हाला जर दोषी मानलं की ज्यांनी मागे दिलं आणि आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा दिलं,